भंडारा जिले में पिछले 2 महीनों से एक भी रेत घाट का लिलाव नहीं हुआ है। रेत डिपो बंद है, आम नागरिकों को निर्माण कार्य के लिए रेत नहीं मिल रही है। लेकिन इसके बावजूद जिले में सीमेंट सड़कों का निर्माण तेजी से जारी है। अब बड़ा सवाल यह है कि जब रेत घाट बंद है तो सरकारी सड़कों के लिए रेत आखिर आ कहां से रही है। जानकारी के अनुसार जिले में चल रहे कई सरकारी सड़क निर्माण कार्यों में चोरी की गई अवैध रेत का उपयोग किया जा रहा है। अधिकांश ठेकेदारों के पास रेत की वैध रॉयल्टी उपलब्ध नहीं है, फिर भी काम बिना रोक-टोक जारी है। एक और आम नागरिक रेत के लिए परेशान है, तो दूसरी ओर सरकारी ठेकेदार नियमों को ताक पर रखकर सार्वजनिक धन से निर्माण कार्य कर रहे हैं। इस पूरे मामले में जिला खनिज व राजस्व विभाग की भूमिका पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। कार्रवाई के नाम पर अब तक सिर्फ खामोशी ही देखने को मिली है। जब जिला बांधकाम निर्माण अधिकारी से इस बारे में सवाल किया गया तो उन्होंने कई कार्यों में रॉयल्टी न होने की बात स्वीकार की, लेकिन कैमरे के सामने बयान देने से इनकार कर दिया। इस मामले पर पूर्व आमदार चरण वाघमारे ने भी सवाल उठाए हैं। मी यापूर्वीही कदम साहेब, कोलते साहेब कलेक्टर असताना त्यांच्यासमोर हा विषय मांडला होता। आताही अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव साहेबांच्या समोर हा विषय ठेवला की या जिल्ह्यामध्ये गोन खनिज बंद आहे, त्याला मंजुरी नसताना विविध शासकीय यंत्रणेकडून ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी रेती मुरुमाची आवश्यकता अशा प्रकारचे काम सुरू आहेत, तर ते कसे काय सुरू आहेत? कायदा असा म्हणतो की ज्या खातेप्रमुखांना प्रशासकीय मान्यता दिली त्याच्या अधीनस्थ असलेले जे काही कामं सुरू करायची असतील ते सुरू करण्यापूर्वी त्याच्या रॉयल्टीची मागणी, गोन खनिजाच्या रॉयल्टीची मागणी तहसीलदाराकडे केली पाहिजे, सक्षम अधिकाऱ्याकडे केली पाहिजे। पण तसा कोणताही खातेप्रमुख या जिल्ह्यातला करत नाही आणि प्रसंगी कंत्राटदार हे चोरीच्या गोन खनिज वापरतात। जेव्हा त्याचे बिल सादर होतात तेव्हा त्याच्या बिलातून रॉयल्टीची रक्कम काटली जाते। याचाच अर्थ त्यांनी चोरीच्या गोन खनिज वापरला हे सिद्ध होत आहे। आणि हे जर मायनिंग ऑफिसर आणि जिल्हाधिकाऱ्याच्या लक्षात येत असेल तर ही बाब त्यांनी आतापर्यंत थांबवली का नाही हा सुद्धा प्रश्न आहे। आणि म्हणून मी अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव साहेबांना हे सांगितलं की तुम्ही सगळ्या शासकीय यंत्रणेची एक ठिकाणी बैठक बोलवा, त्यांच्याकडे जेवढे कामं मंजूर आहेत त्या कामाचा प्रगती अहवाल मागवा। त्या प्रगती अहवालामध्ये किती कामं सुरू आहेत, त्या कामासाठी इस्टिमेटमध्ये प्रोव्हिजन किती किलोमीटरची होती गोन खनिजाची आणि त्याप्रमाणे त्याचे रॉयल्टीचे चार्ट तयार झाले आहेत का, शासनाने त्याला मंजुरी दिली आहे का गोन खनिजाला, आणि मंजुरी नसेल तर तो गोन खनिज कुठून वापरला जातो याची कधी चौकशी करण्याचा प्रयत्न केला का? हे सगळे विषय यांच्यासाठी आहेत। आणि मला असं वाटते की शासन एकीकडे अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकतो, दुसरीकडे प्रशासनाला अडचणीत आणतो, त्यापेक्षा शासनाने 100% कायद्याचे पालन करण्याच्या अनुषंगानं आपल्या स्तरावर निर्णय घेतले तर मला असं वाटते की कामं करणाऱ्याला गोन खनिज वेळेवर उपलब्ध होऊ शकेल, त्यांच्या क्वारीच्या अप्रूव्हल वेळेवर मिळू शकतील आणि कोणीही अडचणीत सरकारी कर्मचारी अधिकारी येणार नाही। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच बैठक घेतली आणि प्रत्येक 15 दिवसाला याचा आढावा घेत राहिले तर ही वेळ येणार नहीं आणि कोणावरही चोरीचे आरोप होणार नहीं। वहीं 2 दिन पहले नागपुर में चल रहे शीतकालीन अधिवेशन में भंडारा जिले में अवैध रेत चोरी का मुद्दा विधानसभा में उठाया गया। अब देखना यह होगा कि क्या प्रशासन अवैध रेत के इस खेल पर लगाम लगाएगा या फिर यह खेल यूं ही चलता रहेगा।